कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दरवर्षी या दिवसाची मी आतुरतेने वाट बघतो आणि त्याच वेळी हा दिवस मला नकोसाही असतो। हा दिवस माझ्यासाठी एक सोहळा असायचा, जस्ट टू सेलिब्रेट यू, आणि आपण दोघंच फक्त हा दिवस साजरा करायचो। अशाच एका बर्थडेला तू मला हे लॉकेट गिफ्ट केलं होतंस आणि मला वचन दिलं होतंस की आपण दोघे सदैव एकत्र राहू। पण तू ते वचन मोडलंस आणि मी इथे तुझ्या आठवणीत जगत बसलोय। पण तुला माहितीये ना, आपल्या दोघांमध्ये कोणी तिसरं येऊ शकत नाही, कधीच नाही। एजेंटच्या डोळ्यात पाणी, ते पण एका लॉकेटशी बोलताना। एवढं काय त्या लॉकेटमध्ये? अरे लीला, गुड मॉर्निंग। काय झालं, झोपली नाहीस का जागीच होतीस? झोपलेच नाहीये। अगं पण तुझी ती शिक्षा तर पूर्ण झाली ना? मी झोपायलाच गेले होते, पण मग तो फोन आला। फोन? मी झोपायला चालले होते आजींच्या खोलीत। अच्छा अच्छा, आजीच्या रूम मध्ये झोपतेस का? ठीक आहे ठीक। असंही आजी बाहेर गेली आहे? आजी बाहेर गेले? हा म्हणजे मंदिरात गेली। कधीपर्यंत येईल? आजी येईल, 1 तासाभरात येईल। का काही बोलायचं आहे का? नाही, काहीतरी विचारायचं होतं। लीला म्हणजे इफ यू डोंट माइंड, तू मला विचारू शकतेस। लीला, काय झालं? कोणी काही बोललंय का तुला? यांना खरंच विचारू का अंतराताईंबद्दल? पण नको, यांनी एजेंना सांगितलं तर? किशोर दादा, तुम्ही कोणाला सांगणार नाही ना? अगं मला विषय काय ते तर कळू दे। खरं तर आजींनंतर या घरात हेच माझ्याशी चांगलं वागतात। मला नाही वाटत हे एजेंना काही सांगतील। अगं विचार ना, काय विचारायचंय? मला अंतराताईंबद्दल विचारायचं। अंतराईबद्दल? काय? किशोर दादा, मला सांगा ना, त्या नक्की कशामुळे गेल्या? तू थकलीयस, आराम कर। किशोर दादा, काय झालं? मी काही चुकीचं विचारलं का? लीला, माझा काही तुझ्यावर राग नाही, पण आत्ता हा प्रश्न मला विचारलास इथपर्यंत ठीक आहे। परत या घरात दुसऱ्यांदा कोणालाही विचारू नकोस, कारण या घरात अंतराईबद्दल बोललेलं कोणालाही आवडत नाही। कारणही तसंच आहे, त्यामुळे प्लीज हा विषय परत काढू नकोस। असं का म्हणाले ते? नक्की काय घडलं असेल अंतरा मॅडम गेल्या तेव्हा? आजींना विचारू का मी? वाटलं होतं त्यापेक्षा अति हुशार आहे ही मुलगी। आता हिने जर आजीला अंतराईच्या जाण्याबद्दल काही विचारलं ना, तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल। काहीही करून हिला अडवायला हवं। लीला, तू कितीही प्रयत्न केलेस तरी तुला मी दाखवीन तेच सत्य बघावं लागणार आहे।
माझ्यावर विश्वास ठेव किंवा नको ठेव, तुझ्याकडे कोणताही पर्याय नाही. मी जर म्हणतोय एजेनी अंतराचा खून केलाय तर केलाय. लीला, आता तुला मी दाखवीन तेच सत्य बघावं लागणार आहे. तुझा विश्वास असो किंवा नसो, तुझ्याकडे पर्याय नाही. मी जर म्हणतोय एजेनी अंतराचा खून केलाय तर केलाय. ओ गॉड, एजे रूम मध्येच आहेत. श्वेता, श्वेता आता लवकर हात चालव, नाही तर तुझं काही खरं नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.